नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, चौथा गुरुवार आणि आज एकादशी आलेली आहे. दर गुरुवारी जशी देवघरात पूजा असते तशी करून घेतलेली आहे मी. आणि मार्गशीर्ष महिना त्यामुळे लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीनारायणची पण पूजा करायची. तर ही पूजा सकाळी केलेली आहे, ती शेअर केली आहे तुमच्याशी. आणि संध्याकाळी पूजा केलेली आहे, ती पण शेअर करते. तर अशी देवघरात ती सकाळी पूजा करून घेतलेली होती मी. आणि आज सगळ्या मैत्रिणींची गडबड असते आपल्या. तर संध्याकाळच्या वेळेला मी अशी रांगोळी काढलेली. तर मी अनेक वेळा शेअर केले की लक्ष्मीची पूजा असते, आम्ही संध्याकाळच्या वेळेला पुन्हा रांगोळी काढून घेते उंबऱ्यावर. आणि अशा प्रकारे मी लक्ष्मीनारायणाची पूजा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची करून घेतलेली आहे. आणि रूप इतकं छान असं ते खुलून दिसतं ना, मस्त दिसतं आणि छान वाटतं घरात आपल्याला. आपल्या इथे 12ही महिने सण असतात, पण प्रत्येक सणाचं वैशिष्ट्य वेगवेगळं असतं. तर त्याचप्रमाणे हा मार्गशीर्ष महिना आणि त्यातल्या गुरुवार आज पूर्ण होत आहेत. तर त्यासाठी मी नैवेद्य करणार. तर गेल्या गुरुवार मी पोळीचा नैवेद्य केलेला, पुरणपोळीचा देवीसाठी. तर आज बघूया, आज वेगळा काहीतरी करायचं म्हटलं. तर इथे एक पातेलं ठेवलं आहे आणि तूप, त्यात घरचं जे तूप आहे ते घालून घेतलेलं आहे. आणि कुकर पण लावून घेतला आहे, कारण पूजा मांडून झाली आणि नैवेद्य करायला पाहिजे, त्यामुळे लवकरच हे करून घेतलेलं आहे मी नैवेद्य वगैरे. तर इथे गाजर किसून घेतलेलं आहे, कारण बरीचशी गाजर आलेली आहेत आता. आणि हिवाळ्यात तर इतक्या प्रचंड भरपूर भाज्या असतात. तर म्हटलं गाजर हलवा करूया, किसून घेतलेत ते. आणि तर आज गाजर हलवा मी पातेल्यात करून घेणार आहे. आणि तुपामध्ये आधी थोडा वेळ परतून घेणार आणि मग नंतर कसं एका बाजूला शिजत ठेवून दुसरी काही कामं होतात. तर तुपामध्ये मात्र छान परतून घ्यायचा. आणि मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि बघता बघताच शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार पण आला. कुठे गेला हे समजलंही नाही. आणि यानंतर आता म्हणजे इंग्रजी महिन्यांप्रमाणे आपण धरलं तर नवीन वर्षाची सुरुवात होणार यानंतर. तर गाजराचा किस बघा तुपामध्ये छानपैकी परतून घेतला आणि त्यामध्ये दूध घालून घेतलं. अर्धा लिटरला थोडंसं कमी घातलं, म्हणजे पाव लिटरला थोडंसं जास्त असेल, थोड्यात म्हटलं शिजवून घेता येईल. आणि 1 किलोचा हा गाजर होतं आणि त्याचं मागचं पुढचं जाऊन तसं 1.25 किलोच्या आसपास तो किस पडतो. त्यामुळे 1 किलो मी गाजर आणलेले होते. त्यातलं कसं पाठीमागचा जो भाग असतो किंवा पुढचा जो देठ वगैरे असतो तो आपण काढून टाकतो आणि मग किसतो. त्यामुळे जवळजवळ त्यात, आणि ते मोठे मोठे असतात गाजर, त्यामुळे बराचसा भाग त्यातला जातोच. तर 1.25 किलोच्या आसपास तो गाजराचा किस पडला असेल. तो मी मग अशाच मधला गॅसवर उतरून ठेवला, म्हणजे या शिगडीवर म्हटलं काहीतरी करता येईल, कारण कुकरही झालेला होता तिकडे उतरून ठेवलेला. तर कढई ठेवली आहे आणि भजी करायची आहेत. आणि त्याच्या आधी तळण थोडंसं नैवेद्यासाठी पण होईल, त्यामुळे तळून घ्यावं म्हटलं. तर तेल तापले काय ते पाहिलं आधी. नैवेद्यासाठी असं आपण काही तळून ठेवलं नैवेद्याच्या ताटात की नैवेद्याचं ताट कसं छान भरल्यासारखं मस्त वाटतं, भरगच्च असं वाटतं. तर तेल छान बऱ्यापैकी तापलेलं आहे. आणि फक्त कुरडईच तळणार आहे, बाकीचं काही इतर तळणार नाही आहे. आणि ही कुरडई साध्या सोप्या पद्धतीने मी कशी केलेली आहे, म्हणजे ऊन वगैरे जरी नसेल तरी घरच्या घरी केलेली आहे, घरीच वाळवून. तर तेही गेल्या मे महिन्यात मी शेअर केलेलं आहे आपल्या चॅनलवर. मस्त अगदी नाजूक अशा केलेल्या आहे. तर कुरडईच तळून घेणार आहे, बाकीचं आज काही नाही तळून घेणार. बाकीचे पण इतर पदार्थ भरपूर केलेले आहेत. तळणाचे आपण जे उन्हाळी वाळवणीची करतो ते पण भरपूर केलेले आहेत. आता बरेचसे संपत आलेले आहेत, पण तेव्हा मी केलेले होते, कारण आपल्याला नैवेद्याला वगैरे किंवा इतर वेळेला लागतं. तोंडीला वगैरे कसं चटण्या, लोणचे, तसंच हे तळलेलं पण असलं ताटात आपल्या जेवताना की आपल्याला बरं पडतं, किंवा नैवेद्याला तर अतिशय बरं पडतं. तर उन्हाळ्यातल्या वाळवणीची जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल आपल्या चॅनलवर टाकलेले मी, तर जरूर पहा. सोप्या पद्धतीने कशी करायचं हे मी शेअर केलेलं आहे आपल्याबरोबर. तर त्याच तेलामध्ये भजी करून घेतले. तर ही कांदा भजी नाही आहे, तर मिरची, जिरे वगैरे बारीक वाटलेत आणि ते घातलेत, कोथिंबीर. तर
आज कांदा भजी केलेली नाही आहेत. खरं म्हणजे गुरुवारचं स्वामी समर्थांना कांदा भजी आवडतात, मी करते नैवेद्याला. पण आज म्हटलं कांदा भजी नको, कांदा न घालता असं फक्त मिरची जिरे वगैरे घालून केलेत. पण छान झालेली, चवीला एकदम मस्त होतात अशी पण भजी. आणि मी कांदा भजी घालते ना तेव्हा सोडा कधी घालत नाही, पण ह्या भज्यांमध्ये म्हटलं घालूया. छानपैकी फुलतात, म्हणजे फुगतात मस्त टम्म अशी. पण तेल मात्र ओढून घेतात भजी. अगदी किंचितसर टाकलेला, चिमूटभर आपण म्हणतो ना तसा टाकलेला, पण अगदी लगेच फुगतात ती. पण तेल मात्र ओढून घेतात. त्यामुळे कांदा भजीला मी नाही कधी घालत, पण म्हटलं यामध्ये घालूया. आणि चवीला एकदम मस्त होतात. बाकीचं काय चटणीपूड वगैरे नाही घातलेली, मिरची घातलेली आहे, पण चवीला छान होतात. तर तिकडे गाजर हलवा शिजतो आहे दुधामध्ये. त्यामध्ये दूध जरासं आटल्यावर मी साखर पण घालून घेतलेली आहे. ती शेअर केलेली नाही. मला वाटलं मी ती घेतली क्लिप, पण ती घेतलीच गेली नाही. मला वाटलं मी साखर घालताना घेतलेली असं मला वाटलं, पण ती घेतलीच नाही आहे. पण मी साखर घालून ठेवलेली आहे आता. आणि त्यानंतर आणि काय घालणार त्यामध्ये. आणि चवीला एकदम उत्तम मस्तच झालेलं होतं हलवा. आणि भजीही तळून झालेली आहे, जवळून दाखवते. अशी मस्तपैकी झाली तयार. आता दुसरी भजी घालून तळून घेते. आता ही भजी तळायला घालून घेणार आणि ड्रायफ्रूट्सची पावडर करून घेते. पावडर म्हणजे अगदी पावडर नाही केलेली, थोडेसे असे अख्खे अर्धे असे राहिले, थोड्याची पावडर झाली. आणि त्यामुळे छान मिक्स झाली. काही वेळेला काय होतं, आपण अख्खे घालतो ना गाजर हलव्यात, ते असे दाताखाली येतात, पण एकदम असेच एवढे हे नाही वाटत, पण प्रत्येक हे दाताखाली येतो. त्यापेक्षा असं आपण पल्स मोडवर मिक्सर जर फिरवला तर छान अशी ती पूड ड्रायफ्रूट्सचे जे आपल्याला हे होते, म्हणजे भरड अशी तयार झाल्यासारखी होते आणि ते छान लागते, दाताखाली मस्त येते. आता साखर वगैरे घालून झालं, ते दाखवलं नाही, म्हणजे मला वाटलं मी घेतलेलं, पण ते नाही माझ्याकडून हे झालं. तर खवा घालून घेतला आहे आणि खवा घालून करून बघायचा, एकदम छान होतो हलवा. तर खवा घातला आहे आणि त्यानंतर मग ती वेलची पूड आणि आपण जी भरड तयार केलेली आहे ड्रायफ्रूट्सची ती घालून घेतली आणि एकदम सुंदर झालेला हलवा. आता तो सगळा नैवेद्य देवीला दाखवते, आरती करते. आणि अशा प्रकारे आजचा मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार झालेला आहे आपला. तर देवी सर्वांना सुखा समाधानात ठेवू देत, हीच प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.